गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, सध्या आपण आपल्या शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत, परंतु सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात. तर योग्य नसतात म्हणजे का योग्य नाही व योग्य असतात म्हणजे का योग्य आहेत, असा एक ठोकताळा आपल्या बंधू भगिनींना बांधता यावा यासाठी आपण सध्या क्रमशः कंपन्यांचे व्हिडिओ बनवत आहोत. मग त्या व्हिडिओमध्ये काय असतं तर त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढलेला असतो. तर मित्रांनो, हे क्रमशः व्हिडिओ मी बनवत आहे. तर मित्रांनो, MRF ह्या कंपनीचा व्हिडिओमध्ये मी आवाहन केले होते की MRF कंपनीचा अभ्यास असलेला जसा व्हिडिओ आहे तसंच जर तुम्हाला कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्या आव्हानानुसार एका बंधूंनी अपोलो टायर्स ह्या कंपनीचे नाव कमेंट केले, त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण अपोलो टायर्स ह्या कंपनीचा अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व त्या 6 मुद्द्यावरून ही कंपनी अपोलो टायर्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी अपोलो टायर्स ह्या कंपनीचा संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. मित्रांनो, आज दिनांक आहे 22 एप्रिल 2025 व आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे अपोलो टायर्स व अपोलो टायर्स ही कंपनी टायर्स अँड रबर प्रॉडक्ट ह्या सेक्टरमधील कंपनी आहे. मित्रांनो, अपोलो टायर्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बाळकृष्ण इंडस्ट्री, सिॲट, GRP, JK टायर, मोदी रबर, MRF. मित्रांनो, MRF ह्या कंपनीचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर ह्या MRF कंपनीचा व्हिडिओ ज्या बंधू भगिनींनी अजून बघितलेला नाही त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये आपण MRF कंपनीच्या अभ्यासाच्या व्हिडिओची लिंक ठेवणार आहोत. डिस्क्रिप्शनमध्ये MRF कंपनीच्या अभ्यासाची लिंक ठेवणार आहोत. तर MRF कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्ही बघा ही विनंती. तसेच TVS श्रीचक्र, गुड इयर ह्या कंपन्या अपोलो टायर्स ह्या कंपनीच्या स्पर्धक कंपन्या आहेत. मित्रांनो, अभ्यासासाठी घेतलेला दुसरा मुद्दा म्हणजे त्या कंपनीची करंट व्हॅल्यू. तर मित्रांनो, अपोलो टायर्स ह्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत आज दिनांक आहे 22 एप्रिल 2025 व आजच्या दिवशी अपोलो टायर्स ह्या कंपनीची करंट व्हॅल्यू आहे 462 रुपये 40 पैसे. मित्रांनो, अभ्यासाचा तिसरा मुद्दा काय आहे तर त्या कंपनीच्या 52 आठवड्याचा म्हणजे सुमारे 13 महिन्याचा हाय व लो किंमत. तर मित्रांनो, अपोलो टायर्स ह्या कंपनीचा 52 वीक हाय लो बघितला तर तो आहे 52 वीक हाय जर बघितला तर तो आहे 584 रुपये 85 पैसे व 52 वीक लो जर बघितला तर 370 रुपये 90 पैसे. म्हणजे थोडक्यात काय तर अपोलो टायर्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 52 वीक हाय म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त त्याची एका शेअरची किंमत 584 रुपये झाली होती व कमीत कमी 370 रुपये 90 पैसे झाली होती. पुढचा
म्हणजे किमतीच्या बाबतीत असेच आपण 2 वर्ष मागे गेल्यास MRF ह्या कंपनीची कमीत कमी म्हणजे लो किंमत होती 328 रुपये व हाय किंमत होती 584 रुपये. 5 वर्ष म्हणजे कंपनीचा अपोलो टायर्स ह्या कंपनीच्या किमतीच्या असेच 5 वर्षे मागे गेल्यास अपोलो टायर्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 5 वर्षापूर्वी 81 रुपयाला मिळत होता व त्याची हाय किंमत जास्तीत जास्त 584 रुपये झाली होती. तर मित्रांनो, अभ्यासाचा चौथा मुद्दा म्हणजे काय तर मार्केट कॅपिटल. मित्रांनो, अपोलो टायर्स ह्या कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे गरजेचं आहे, तो म्हणजे मार्केट कॅपिटल. तर मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर अपोलो टायर्स ह्या कंपनीचे बाजारातील सर्व शेअर्स जर आता करंट व्हॅल्यूने विकले तर त्याची किंमत किती होईल तर ती किंमत आहे 29,367 रुपये करोड. 29,367 करोड रुपये. मित्रांनो, अभ्यासाचा पाचवा मुद्दा काय आहे तर त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा, म्हणजे कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला. तर मागील 5 वर्षाचं रेकॉर्ड जर बघितलं तर 2024 साली अपोलो टायर्स ह्या कंपनीला 1721 करोड रुपयाचा नफा झालेला आहे. 2023 साली तो 1104 करोड रुपयाचा नफा झाला होता. 2022 साली 638 करोड रुपयाचा नफा झाला होता. 2021 साली 350 करोड रुपयाचा नफा झाला होता. 2020 साली 476 करोड रुपयाचा नफा झाला होता. मित्रांनो, मी जे हे सर्व कंपन्यांचे नफा तुम्हाला सांगतो तर त्यातील निदान 5 वर्षाचा राहिला, पण निदान चालू वर्षाचा म्हणजे मागील वर्षाचा नफा तरी तुम्ही एका वहीत स्वतंत्र लिहून ठेवा. तसेच करंट व्हॅल्यूसुद्धा स्वतंत्र वहीत लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा एवढा नेट प्रॉफिट झालेला, त्या कंपनीची एवढी किंमत आहे. असं एक तुम्हाला म्हणजे अभ्यासासाठी एक मार्गदर्शन मिळेल. मित्रांनो, सहावा मुद्दा काय आहे तर आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे. तर मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत, म्हणजे त्या कंपनीचे कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, अपोलो टायर्स ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यामध्ये प्रमोटर म्हणजे त्या कंपनीचे मालक, थोडक्यात त्या कंपनीचे प्रवर्तक, तर त्यांचा हिस्सा आहे अपोलो टायर्स ह्या कंपनीत. प्रमोटर्स होल्डिंग जे प्रमोटरांकडे कंपनीचे 37.36% शेअर्स आहेत. मित्रांनो, दुसरा मोठा गुंतवणूकदार जर बघितला तर तो आहे DII म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर यामध्ये कोण येतं तर यामध्ये बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था ह्या पूर्ण अभ्यास करून त्या कंपनीत पैसे गुंतवत असतात. तर त्यांच्याकडे अपोलो टायर्स ह्या कंपनीचे 28.9% शेअर्स आहेत. तसेच पुढचा मोठा गुंतवणूकदार जर बघितला म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच परदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांच्याकडे अपोलो टायर्स ह्या कंपनीचे 13.43% शेअर्स आहेत. तर मित्रांनो, अपोलो टायर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे आपण आत्ताच पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो तर अपोलो टायर्स ह्या कंपनीला 2020 साली 476 करोड रुपये नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट सतत वाढत 2024 साली 1721 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे. मित्रांनो, दुसरा निष्कर्ष क्रमांक 2, अपोलो टायर्स ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला
तर प्रमोटरकडे 37.36% शेअर्स आहेत. FIIंकडे 13.43% शेअर्स आहेत. DIIकडे 28.9% शेअर्स आहेत. मित्रांनो, कोणतीही कंपनी उत्तम जी असती त्यामध्ये प्रमोटर्स होल्डिंग हे 50% किंवा त्यापेक्षा अधिक असणे अत्यंत गरजेचे असते. तर प्रमोटर होल्डिंग जर बघितलं तर ते 37.36% आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3, अपोलो टायर्स ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. परंतु उत्तम कंपनीच्या लक्षणानुसार जर अपोलो टायर्समध्ये प्रमोटर होल्डिंग बघितले तर ते 50% पेक्षा खाली आहे. त्यामुळे अपोलो टायर्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, तरीही अपोलो टायर्स ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये असणारी, तसेच त्याचा शेअरचा भाव म्हणजे शेअरची किंमत ही ट्रेडिंग व्हॉल्यूमनुसार उत्तम आहे. म्हणजेच ट्रेडिंग व्हॉल्यूम तिला जास्त आहे. 462 रुपयाला एक शेअर्स मिळत आहे. म्हणजेच कमीत कमी एक शेअर्स घेण्यासाठी 462 रुपये लागतात. तर अपोलो टायर्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु प्रमोटर होल्डिंग पॅटर्ननुसार अजूनही ती उत्तम नाही. तर मित्रांनो, असेच आपण कंपन्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर त्यामध्ये ज्या ज्या कंपनीच्या अभ्यासात आपण उत्तम कंपनी असा निष्कर्ष काढलेला आहे त्या कंपनीचे टप्प्याटप्प्याने, म्हणजे तुम्ही घ्याल त्या किमतीपासून तो शेअर जेव्हा जेव्हा मार्केटच्या चढ उतारानुसार खाली येईल तेव्हा तेव्हा टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास हरकत नाही. तर मित्रांनो, अपोलो टायर्स हा शेअर्स कंपनी ही ट्रेडिंगसाठी योग्य आहे. तर मित्रांनो, अपोलो टायर्स या कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कोणती अडचण असेल तर किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी अपोलो टायर्स ह्या कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती. तसेच मित्रांनो, आपण सध्या जे हे कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहोत हे व्हिडिओ जे ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु मित्रांनो, ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजेच काय हे माहीतच नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार म्हणजे काय, तसेच शेअर बाजाराचा संपूर्ण अभ्यासक्रम असलेले क्रमशः व्हिडिओ बनवणार आहोत. परंतु त्याच्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर जेव्हा वाढतील तेव्हा आपण शेअर बाजार अभ्यासक्रम म्हणजे शेअर बाजार म्हणजे काय इथपासून शेअर बाजारातील उत्तम कंपन्यांची निवड कशी करावी इथपर्यंत सर्व क्रमशः व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलचे जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती. भारत माता की जय.